नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिंदास बोल. आजचा बिंदास बोल काही विशेष आहे. कुठल्याही सरकारचे काही वर्ष पूर्ण होणं यात काही विशेष नाहीये, परंतु मोदी सरकारचे 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण होण्यात हिंदूंना काय मिळाले आणि काय मिळणे बाकी आहे याचा लेखाजोखा आजच्या बिंदास बोल मध्ये मी तुमच्या बरोबर आज सरकारला विचारणार, समाजाला सांगणार, जे चांगलं केलं त्याबद्दल धन्यवादही करणार आणि जे बाकी आहे त्याबद्दलचा पाठपुरावाही. राम मंदिरापासून 370 पर्यंत उपलब्धी, पण हिंदू व्यवस्थेची पूर्ण अजून व्यवस्था परिवर्तन बाकी आहे. आणि म्हणून आजचा बिंदास बोल मी सुरेश चव्हाण की आजच्या बिंदास बोल मध्ये सामान्य राजकीय आढावा नाही घेणार आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक लेखाजोखा मांडणार आहे. 12 वर्षात हिंदू समाजाला काय मिळाले? राम मंदिर मिळाले, कलम 370 हटले, CAA आला, हिंदूंची UGC ची सुरुवात झाली, वक्फवर प्रश्न उभा राहिला, हिंदू आत्मविश्वास जागा झाला. पण आजचा प्रश्न इतक्यावर संपत नाही. मोदी सरकारने हिंदू आत्मविश्वास जागावलाय, सत्य आहे, पण हिंदू व्यवस्था उभी राहिली का? हा आजचा निर्णायक प्रश्न आहे. कारण हिंदू समाज फक्त मंदिरापासून थांबणार नाही. हिंदू समाजाला न्याय हवाय, मंदिरांची मुक्ती हवी आहे, काशी मथुरेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, धर्मावर राष्ट्रीय कायदा, धर्मांतरावर राष्ट्रीय कायदा हवाय, घुसखोरीवर NRC हवी आहे, संपूर्ण देशात समान नागरी संहिता हवी आहे, मॅकॅलो शिक्षण व्यवस्था बदलायला हवी आहे, विदेशी न्याय प्रणालीच्या जागी भारतीय न्याय व्यवस्था हवी आहे, अश्लीलता, पोर्नोग्राफी, नशा आणि कुटुंब विघातक संस्कृतीवर कठोर प्रहार हवा आहे. आजचा प्रश्न स्पष्ट आहे. 12 वर्षात सरकार बदलली, पण व्यवस्था किती बदलली? आजचा निर्णायक प्रश्न आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षानंतर हिंदू समाजाने समाधान मानावे की आता अधुरे हिंदू अजेंडे पूर्ण करण्याची निर्णायक मागणी करावी? 3 ओळीत जर म्हणायचं झालं तर राम मंदिराने हिंदूंना जागा दिली, जागा झाला हिंदू समाज. 370 ने देश उभा राहिला आणि आता हिंदू व्यवस्था कधी उभा राहणार हा प्रश्न तसाच राहिला. आणि म्हणून पोल आजच्या बिंदाचा 12 वर्षानंतर हिंदू समाजाने अधुरा अजेंडा टाइमलाईन मध्ये वेळापत्रकासह पुरा केला पाहिजे का? हा पोल आहे आजचा. आणि या पोलवर तुमचं काय म्हणणं आहे आपण स्क्रीनवर पाहू. या पोलला आमच्या ऍपवर जाऊन तुम्ही पोल करू शकता, आमच्या सोशल मीडिया हँडलवर जाऊन पोल करू शकता. आपली अभिव्यक्ती या ठिकाणी आपण दिली पाहिजे, कारण दर्शक काय म्हणतात हे लोकांपुढे गेलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही लोकांना हे प्रश्न विचारला की 12 वर्षात जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद, पण पुढच्या काळामध्ये एक टाइमलाईनसह आता या अजेंड्याची मागणी केली पाहिजे का? तर 92% लोक आमच्याशी सहमत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का जे राहिलं त्याचा पाठपुरावा आता टाइमलाईन सह झाला पाहिजे. या पोलच्या नंतर पुढे जाऊ. तुम्ही तुमचा पोल केलेला आहे, आपली अभिव्यक्ती दिलेली आहे. हिंदूंना काय मिळाले? थोडक्यात 8 मोठे मुद्दे सांगतो. आधी काय झालं ते सांगतो. राम मंदिर 500 वर्षाच्या संघर्षानंतर रामलीला मंदिरात विराजमान झाले. हा हिंदू स्वाभिमानाचा विजय आहे. मंदिर का आवश्यक होतं? हे केवळ 4 दिवारीचं मंदिर नाहीये, हिंदूंच्या स्वाभिमानाचं प्रतीक आणि आत्मविश्वासाची निशाणी आहे. हे का गरजेचं होतं यावर मी आज चर्चा करणार नाही, कारण यावर अनेक वेळा आपण बोलून झालेलं आहे. परंतु काय मिळालं या सूचीमध्ये? राम मंदिर एक मोठा संघर्ष आहे, 500 वर्षाचा संघर्ष आहे. सरकार तर 12 वर्षाचा आहे. कलम 370 हटले, काश्मीर भारताच्या संपूर्ण वैधानिक एकात्मतेत आणला गेला. आम्ही तर कॉलेजला होतो तेव्हा पण नारे द्यायचो, खीर मांगो दूध देंगे, काश्मीर मांगो भून देंगे. नारा आम्ही पण चालू ठेवला. देशही मागत होता. हे कधी होणार नाही असं राजकारणी म्हणत होते. अब्दुल्ला तर म्हणत होता की कधीच होऊ शकत नाही, पण अब्दुल्ला दिवाना हे लक्षात आलं आणि सरकारने 370 हटवलं. तिसरी प्राप्ती काय झाली? CAA आला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील पीडित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी शरणार्थ्यांच्या आशेचा मार्ग मिळाला.
हा देश त्यांचा आहे आणि या देशात त्यांच्यासाठी जागा आहे. जगात कुठेही हिंदू जर प्रताडित झाला तर त्यांना हिंदुस्थान हे त्यांचं स्वकीयांचं घर आहे हा सिद्धांत स्थापित झाला. मुसलमानांकडे अनेक देश आहे, ईसाईंकडे ख्रिश्चनांकडे अनेक देश आहे, हिंदूंकडे काहीच नाही. अफगाणिस्तानात ज्यावेळी आपसी विवाद चालू होता, हिंदूंना भारतात आश्रय पाहिजे होता, हिंदू देवीगौडाचं हिंदुस्थानात सरकार होतं, त्यावेळी त्यांना सांगितलं गेलं का तुमच्या देशातला इंटरनल प्रश्न आहे. अनेक लोक मारल्या गेली, अनेक कन्वर्ट झाली. ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन शरण घेतली. आज अनेक देशांमध्ये अफगाणिस्तानातून गेलेल्या हिंदूंनी बांधलेल्या मंदिरावर लिहिलेलं आहे अफगाणी हिंदू मंदिर. त्यांच्या हृदयात आजही ती पीडा आहे. मी जर्मनीतल्या अशाच एका मंदिरात गेलो होतो तर त्यांनी त्या मंदिरावर हे का लिहिलं त्यावेळी मला सांगितलं होतं. मित्रांनो, 370 हटणं ही छोटी गोष्ट नाही आहे. काश्मीर बदलतोय हे पण लक्षात आलंय. हे हिंदूंना 12 वर्षातली मोठी प्राप्ती आहे. 3 तलाकचा कायदा आला. वैयक्तिक कायद्याच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायावर कठोर प्रहार झाला. मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आणि हिंदूंसाठी एक देश एक कानूनच्या दिशेने वाटचाल चालू झाली. त्याच्यातच UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड याची सुरुवात उत्तराखंड मधून भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली. गुजरातनेही हा कायदा आपल्या राज्यात आणण्याची कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. परंतु या देशाला मोदी सरकार मार्फत संपूर्ण देशात हा कायदा पाहिजे आणि म्हणून ही पण मागणी अधुरी झालेल्या मागणीमध्ये आहे. अधुरी पूर्ण झाली, पूर्ण होणे बाकी आहे. पूर्ण होण्याच्या लिस्टमध्ये पण मी लागेल. 6वा वक्फ विषयी राष्ट्रीय चर्चेला आम्ही सुरुवात केली होती. सरकारने त्याला पुढे वळवलं आणि वक्फच्या जमिनी दावे आणि पारदर्शितेवर मोठा प्रश्न उभा राहिला. काही अंशी का होईना यावर कंट्रोल आलं. आमची मागणी आहे की संपूर्ण बंद झालं पाहिजे. वक्फ बोर्ड नावाचं दुकान शटर डाऊन केलं पाहिजे. परंतु चला, या निमित्ताने जे होऊ शकत नाही ते होऊ शकतं हा संदेश तर गेला. 7वी प्राप्ती, तीर्थ आणि संस्कृतीचे पुनर्जागरण झाले. अयोध्या, काशी, महाकाल, योग, आयुर्वेद, भारतीय परंपरा या मुद्द्यांना मुख्य प्रवास स्थान मिळू लागले. आतापर्यंत राजकीय लोक मी हिंदू आहे, ऍक्सिडेंटली आहे असं म्हणत होते, अगदी नेहरू पासून. परंतु आता नास्तिक लोकांना सुद्धा कपाळी टिळा, गळ्यात माळ आणि हिंदू मंदिरात जाऊन हात जोडण्याचे व्हिडिओ पोस्ट करणं भाग पडायला लागलं. तीर्थाटनला जाणं आता लोकांना कर्तव्य वाटू लागलं. 8वी प्राप्ती, हिंदू आत्मविश्वास जागा झाला. हिंदू ओळख लपवण्याचा काळ आता संपत चाललाय. हिंदू अभिमानाने बोलू लागलाय की मी हिंदू आहे. आणि म्हणून हिंदू स्वाभिमान, मनुष्य आणि प्राण्यात काय फरक आहे? स्वाभिमानच ना. आणि म्हणून हा स्वाभिमान जागृत झाला. स्वाभिमानच्या या शस्त्राने अनेक लढाया जिंकता येऊ शकतात. त्याचा मार्ग मोकळा झाला. आता या 8 गोष्टी मिळाल्या, पण काय बाकी आहे त्यात मी 25 मुद्दे आणलेले आहेत. काय काय बाकी आहे याचे 25 मुद्दे. याची पहिला मुद्दा, मंदिरांचं सरकारी नियंत्रणातून मुक्तता. हिंदू मंदिरांचा पैसा, जमीन आणि व्यवस्था हिंदू समाजाच्या हातात द्यायला हव्या. सरकार असं म्हणतं की आम्ही कंपन्या चालवणार नाही, कारखाने चालवणार नाही, कारण ते आमचं काम नाही. म्हणून तुम्ही डिसइन्व्हेस्टमेंट आणली आणि अनेक हॉटेलसह कंपन्या, अगदी एअर इंडिया सुद्धा तुम्ही विकली, कारण हे तुमचं काम नाही. मग सरकारचं काम आहे का मंदिर चालवणं? आणि जर मंदिर तुम्ही चालवत असाल तर मस्जिद का नाही चालवत? तुम्ही मंदिर चालवत असाल तर तुम्ही चर्च का नाही चालवत? आणि म्हणून हिंदू मंदिरात प्रतिवर्षी 1,60,000 करोड रुपये एवढा मोठं दान येतं जे हिंदूंच्या खिशातून घेऊन दुसऱ्यांना वाटलं जातं. म्हणून हिंदू मंदिरांची मुक्तता राष्ट्रीय स्तरावर होवी ही आमची पहिली मागणी आहे. काय नाही झालं, काय व्हायला पाहिजे या लिस्ट मधलं पहिलं काम. दुसरं, काशी मथुरेचा निर्णायक न्याय. राम मंदिरानंतर काशी आणि मथुरेचा प्रश्न टाळता येणार नाही. हा केवळ राम मंदिर नाही, धार मधलं भोजशाला मंदिरही मिळालं, पण काशी मथुरा अभी बाकी है हा नारा संपणार नाही. आणि मी सुरेश चव्हाण के तर 4 लाख मंदिरांची मागणी करीत आलेलो आहे. आणि म्हणून 2 मंदिरं मिळाली म्हणजे
3,98,998 बाकी आहे संपूर्ण देशात. तिसरं, संपूर्ण देशात समान नागरिक संहिता, एक देश एक नागरिक कायदा, विवाह, घटस्फोट, वारस, कुटुंब आणि कायद्यात समानता. लक्षात आलं? भाजपा शासित राज्यांनी सुरू केलं. तेवढं पर्याप्त नाहीये, संपूर्ण देशात मोदी आहे तो मुमकिन आहे आणि म्हणून याची मागणी आहे. चौथं, राष्ट्रीय धर्मांतर विरोधी कायदा, प्रलोभन, फसवणूक, दबाव, विवाह किंवा विदेशी पैशावर आधारित धर्मावर कठोर केंद्रीय कायदा आणणं गरजेचं आहे. आज पंजाब सारखा शूरवीरांचं प्रांत धर्मांतरांच्या मुळे गुडघे टेकलेलं आहे. अनेक भागामध्ये तर धर्मांतरांनी डेमोग्राफी बदलून टाकलेली आहे. दक्षिणेतली 4 राज्य आज हातातून जाण्याच्या स्थितीत आहे. कन्याकुमारी सारखा जिल्हा हिंदू अल्पसंख्याक झालाय, ख्रिश्चन बहुल झालाय. म्हणजे लक्षात घ्या, वर काश्मीर धगधगतंय आणि खाली कन्याकुमारी सुद्धा. धर्मांतराच्या यावर राष्ट्रीय कायद्याची मागणी जारी राहील. 5वा, लव जिहाद आणि ग्रुमिंग पर राष्ट्रीय कायदा आणला पाहिजे. ओळख लपवून संबंध, विवाह आणि धर्मांतराच्या कटांवर स्पष्ट कायदा आणला पाहिजे. लव जिहाद या शब्दाची उत्पत्ती मी सुरेश चव्हाणकेने 9 ऑगस्ट 2005 साली केली होती. एवढ्या मागच्या 2 दशकामध्ये 21 वर्षात मी याच्यावर कितीतरी कार्यक्रम केले. आता समाधान आहे, काही राज्य पुढे पावलं टाकताय, परंतु स्पष्ट लव जिहाद विरुद्धचा कायदा आणणं या देशात येणं बाकी आहे. 6वं, देशातली घुसखोरींना काढण्यासाठी राष्ट्रीय NRC आणि घुसखोरांचे निष्कासन, बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी 71 देशातले घुसखोर या देशात आहे, त्यांची ओळख पटवून त्यांना या देशाच्या बाहेर काढणं हे बाकी आहे. 7वी गोष्ट, जनसंख्या संतुलन धोरण हा फक्त लोकसंख्या नियंत्रणाचा विषय नाही, हा सांस्कृतिक संतुलन आणि राष्ट्रीय सुरक्षतेचा प्रश्न आहे. यासाठी मी 70 दिवस 20,000 किलोमीटरची यात्रा करून देशात 8,96,00,000 सिग्नेचर आणि मिस कॉल एकत्र केले होते. 100 गाड्या माझ्या बरोबर पूर्ण देशात फिरल्या. आम्ही जनजागरण केलं. सरकारचे धन्यवाद की त्यांनी डेमोग्राफी मिशन चालू केलेलं आहे, पण तेवढं पर्याप्त नाहीये. राष्ट्रीय नीती यावर आवश्यक आहे. 8वा महत्वाचा मुद्दा जे काम बाकी आहे, गोहत्या, गो तस्करीवर राष्ट्रीय कठोर कायदा आणला पाहिजे. गाय हा श्रद्धेचा, शेतीचा आणि संस्कृतीचा विषय आहे, त्यावर अर्धवट नाही, राष्ट्रीय भूमिका पाहिजे. भाजपाच्या काही सरकारांनी त्यावर कायदा आणला, परंतु राज्य सरकारने आम्हाला देशाचा कायदा पाहिजे. 9वा, वक्फ आणि धार्मिक दाव्यांची राष्ट्रीय समीक्षा व्हावी. वक्फ, मजार, कब्र, मदरसा आणि धार्मिक ढाच्याच्या नावाने जमिनीवरील दावे आणि कब्जे सखोल तपास केले जावे. मजार म्हणजे कुणी माणसाची ज्यावर खाली कुणी मेलेला असेल तर त्याच्यावर बांधता येतं ना, मग जरा स्कॅनिंग करा. टेक्निक एवढी आलेली आहे, जमिनीच्या खालचं पेट्रोल आणि सोनं शोधता येतं, खनिज शोधता येतं. कोणी गाडलं का नाही शोधणं काही फार अवघड आहे का? ज्याच्यात कोणी गाडलेलं नाही, आधी त्या कबरी तोडा, आधी त्या मजारी खाली करा आणि या भारत मातेची लाखो एकर भूमी लँड जिहाद मधून मुक्त करा. 10वी मागणी, हिंदू राष्ट्राची वैचारिक अधिकृतता. भारताचा आत्मा सनातन आहे ही ओळख लपवण्याऐवजी स्पष्ट स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं सरकार केंद्रात आहे. 100 वर्ष झाली संघाच्या स्थापनेला. डॉक्टर हेडगेवार म्हणाले होते, हे हा देश हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहील. सुरेश चव्हाणके आज हे म्हणतो, प्रत्येक स्वयंसेवक या मुद्द्यावर ठाम आहे. याची घोषणा करण्याची गरज आहे, कारण गजवा हिंदचं षड्यंत्र चालवणाऱ्यांना चपराक आणि ब्रेक लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा, हे काम अजून करायचंय. 10वं, 11, अखंड भारताचा सांस्कृतिक रोडमॅप. अखंड भारत केवळ एक घोषणा न राहता इतिहास, शिक्षा, कूटनीती आणि संस्कृतीतून जिवंत ठेवला गेला पाहिजे. आज त्या ठिकाणी मुसलमान बनून काही लोकांनी कब्जा करून त्याला पाकिस्तान नाव दिलं असेल, कोणी त्याला तोडून बांगलादेश नाव दिलं असेल, कोणी आज अफगाणिस्तान असेल, इराण पासून इंडोनेशिया पर्यंतचा हिंदुस्थान जर पाहिला तर 5% भूमी आपल्याकडे आहे. पण मी अगदी 100 वर्षापूर्वीचा हिंदुस्थान म्हणतो, तो जरी म्हणला तर 33% फक्त भूमी आपल्याकडे आहे. म्हणून ज्याला आपण भारत मातेच्या चित्रासह अखंड भारत म्हणतो, तो भारत, अखंड भारत
या दिशेने आता वाटचाल करणं बाकी आहे. 12 न्याय व्यवस्थेचे भारतीयकरण. परकीय विलंबित महाग आणि गुंतागुंतीच्या न्याय प्रणालीऐवजी त्वरित सुलभ हिंदू न्याय व्यवस्था या देशात लागू झाली पाहिजे. आज फक्त श्रीमंत ज्याच्याकडे पैसा आहे तो न्याय विकत घेऊ शकतो, गरीब नाही. या अंग्रेजांच्या व्यवस्थेत परिवर्तन केलं पाहिजे. अंग्रेजांची अजून एक व्यवस्था आहे. 13वी मुद्दा मॅकेलर शिक्षण व्यवस्थेचा अंत. भारतीय मुलांना भारताचा इतिहास, गीता, रामायण, महाभारत, वेद, विज्ञान, शौर्य आणि संस्कार शिकायला हवेत. काही अंशी भारत सरकारने शिक्षा नीती आणली, पण संपूर्ण अंशी भारतीय शिक्षण प्रणाली बाकी आहे. 14 हिंदू इतिहासाचे पुनर्लेखन. आक्रमकांचा गौरव नव्हे, संत, वीर, बलिदानी, गुरुकुल, स्वराज्य आणि प्रतिकाराचा खरा इतिहास गेला पाहिजे. सावरकर म्हणायचे, त्यांनी पुनर्लेखनाचं काम चालू केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं इतिहास हा केवळ तारखा वाचून घेण्याची पुस्तकं नाहीये, त्यातून प्रेरणा आणि ऊर्जा घेण्याची आहे. आणि म्हणून स्वर्णिम इतिहासातून जो समाज वर्तमानात प्रेरणा घेतो तो स्वर्णिम भविष्य बनू शकतो. त्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन केलं पाहिजे. 15 गुरुकुल आणि संस्कार आधारित शिक्षण पद्धत फक्त नोकरी देणारे शिक्षण नाही, चरित्र, राष्ट्रधर्म आणि नेतृत्व घडवणारे शिक्षण झालं पाहिजे. आजची शिक्षण व्यवस्था हा बाजार आहे, ती बदलली गेली पाहिजे. 16वा मुद्दा पोलीस व सुरक्षा तंत्राचे सुधार. उपनिवेशक म्हणजे गुलामीचं प्रतीक पोलीस पद्धतीऐवजी नागरिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि दंगा विरोधी प्रभावी यंत्रणा स्थापित करण्याची गरज आहे. हा व्यवस्था परिवर्तनचा भाग आहे. सरकार बदलली परंतु व्यवस्था नाही बदलली, म्हणून व्यवस्था परिवर्तन. आरोग्य क्षेत्रातली लूट थांबली पाहिजे. महागडी औषधं, अनावश्यक चाचण्या, हॉस्पिटल माफिया आणि विदेशी उपचार मॉडेलवर नियंत्रण आणलं पाहिजे. आणता येऊ शकतं. आम्ही हेल्थवादीची सुरुवात करून ते दाखवून दिलेलं आहे. लाखो वर्ष मनुष्य जातीला, ब्रह्मांडातील चराचराला या प्रकृतीने वाचवलेलं आहे. या विदेशी फार्मा लॉबीच्या चंगुलमधून भारतीय माणसाला आणि जगाला सुटका करून द्यायची असेल तर आपली पद्धती आणली पाहिजे. 18वा मुद्दा आयुर्वेद, योग आणि भारतीय आरोग्य पद्धतीला केंद्रस्थानी आणले पाहिजे. रोग विकणारी व्यवस्था नव्हे, आरोग्य निर्माण करणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. 19 स्वदेशीला राष्ट्रीय अर्थनीती बनवले पाहिजे. स्वदेशी फक्त नारा नाहीये, औषध, तंत्रज्ञान, शेती, संरक्षण, डिजिटल, वस्त्र आणि उद्योग यांचा आधार स्वदेशी असला पाहिजे. स्वधर्म, स्वव्यापार, स्वसंस्कृती यासाठी स्वदेशी महत्वाची आहे. आणि म्हणून मी स्वदेशीचं काम या सरकारने अंशी सुरू केलेलं आहे, परंतु संपूर्ण होण्यासाठीची मागणी करीत आहे. 20 कुटुंब व्यवस्था मजबूत करणे. विवाह, मातृत्व, पितृत्व, संतती, वृद्धांचा सन्मान आणि संयुक्त कुटुंब या मूल्यांना धोरणात्मक संरक्षण देणं गरजेचं आहे. आज भारतीय संस्कृतीत का वर्ष टिकण्याचं मुख्य कारण परिवार व्यवस्था आहे. आज त्या परिवारावर आघात केले जात आहे आणि म्हणून त्याच्या संरक्षणासाठीची व्यवस्था निर्माण करणे हे सरकार आणि समाजाचं काम आहे. 21वा मुद्दा पोर्न आणि अश्लीलतेवर कठोर प्रतिबंध आणला पाहिजे. युवकांचे मन, शरीर, संस्कार आणि कुटुंब व्यवस्था नष्ट करणाऱ्या डिजिटल अश्लीलतेवर निर्णायक प्रहार केला पाहिजे. त्यात मी उपप्रश्न जोडतोय, मागणी जोडतोय. 22वी OTT आणि सोशल मीडियावर संस्कार आधारित नियंत्रण. हिंदू देवतांचा अपमान, नग्नता, नशा, हिंसा आणि कुटुंब विरोधी सामग्रीवर नियंत्रण केलं पाहिजे. आज हिंदुस्थानातल्या OTTवर क्राईम, अश्लीलता या 2 गोष्टींच्या हत्यारावर लोकप्रियता आणण्याचं काम चालू आहे आणि त्या हिंदुस्थानाला तोडणं, विचलित करण्याची व्यवस्था आहे. 23 हिंदू महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण. ग्रूमिंग गँग, सायबर ट्रॅप, वर्क प्लेस प्रेशर, धर्मांतरण, एक्सप्लॉयटेशन यावर एकात्मिक सुरक्षा पाहिजे. कॉर्पोरेट जिहाद थांबला पाहिजे आणि भारतीय महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ही माझी 23वी मागणी होती. या सरकारच्या 8 मागण्या मी तुम्हाला 8 कामं जे केली ती सांगितली.
मी सडक बिजली पाणी मध्ये या सरकारने खूप चांगलं काम केलं, त्यावर बोलत नाही, त्याबद्दल धन्यवाद. परंतु या देशाचं विभाजन सडक बिजली पाणीने नाही केलं, या देशाचं विभाजन जनसंख्येच्या असंतुलनाने केलं. आणि म्हणून माझ्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे. 24वा मुद्दा, विदेशी फंडिंग, एनजीओ आणि नॅरेटिव्ह नेटवर्कची पारदर्शकता. विदेशी पैशातून भारतीय धर्म, शिक्षण, मीडिया, आंदोलन आणि न्यायालयीन लढाया प्रभावित होत असतील आणि होत आहे, त्याचा तपास व्हायला पाहिजे. अशा कोणत्या एनजीओ आहे ज्या आमच्या विरुद्ध या देशाच्या न्याय व्यवस्थेत याचिका लावतायत? जे हिंदू नाही ते हिंदू मंदिरांबद्दल याचिका लावतायत, जे हिंदू नाही ते हिंदू विवाह पद्धतीवर याचिका लावतायत, जे हिंदू नाही ते या अल्पवयीन मुलींचे सेक्सचं एज कमी करा यासाठी याचिका लावताय. जे ऐकताय त्याच्यावर खंडपीठ बसतंय. हे नाही चालणार. याच्या पाठीमागचा विदेशी पैसा थांबवला पाहिजे. आणि 25वा निर्णायक मुद्दा, व्यवस्था परिवर्तन. फक्त सरकार बदलून चालणार नाही. न्याय, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंब, संपूर्ण व्यवस्था भारतीय, हिंदू आणि राष्ट्र केंद्रित करावी लागल. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी मोदी सरकारची स्थिती काय, तर मोदी सरकारच्या 12 वर्षात हिंदूंचा आत्मविश्वास वाढला, मंदिर मिळालं, 370 हटलं, सीएए ने पीडित शरणार्थींना हिंदुस्थानात आणलं, यूसीसी म्हणजे कॉमन सिव्हिल कोड राज्यात सुरू झालं, वक्फवर कंट्रोल आलं. हे खरं आहे. परंतु काय काय बाकी आहे हे मी तुम्हाला आजच्या या शो मधनं सांगितलेलं आहे. मित्रांनो, मोदी या देशातले असे राजनेता, सत्तेवर बसणारे नेता स्थापित झाले ज्यांनी सलग 12 वर्षापेक्षा जास्त मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून पण काम केलं. एक निर्वाचित प्रतिनिधी म्हणून, इलेक्टेड प्रतिनिधी म्हणून, निवडून आलेले सत्ताधीश म्हणून या देशात सगळ्यात जास्त काळ सत्तेवर राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि यामध्ये यात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, आणि तो मुद्दा महत्वाचा आहे, मोदीजी धन्यवाद तुम्ही जे केलं त्याबद्दल. परंतु जसं सचिन तेंडुलकर मैदानात खेळायला आलं तर वाटतं का चौकाने छक्का पाहिजे, फक्त 50 नाही 100 पाहिजे. 100 ही सचिनने अनेक वेळा केले आणि म्हणून वाटलं का 200 पाहिजे. कधी वाटलं होतं 200 होईल, पण तुम्ही मागणी करीत राहिले तर सचिननी सुद्धा पूर्ण केली. नरेंद्र मोदीजी या देशातले क्रिकेट प्रमाणे राजकारणातले सचिन आहे, मोदी आहे. मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि म्हणून तुम्ही करून दाखवलं आणि तुम्ही करू शकता म्हणून मागणी करतोय. तुम्ही केलेल्या कामाचं धन्यवाद. आणि काय मागणी आमची आहे याची आज तुमच्या समोर मागणी ठेवलेली आहे. मित्रांनो, अशी काही मागणी करणं म्हणजे मोदींनी कमी काम केलं आणि जास्त बाकी आहे असं म्हणणं नाहीये. याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे या देशाला चिंतन, आत्मचिंतन आणि सत्तेला मागणी पोहोचवण्याची परंपरा चालू ठेवणं. पोल पाहू. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही काय म्हणले होते आणि आता कार्यक्रमाच्या या फेजला आपण ज्यावेळी आलेलो आहे त्यावेळी तुमचा पोल काय म्हणतो. हिंदूंनी आपल्या मागण्या आता समय सारणीमध्ये सरकारकडनं पूर्ण करून घेतल्या पाहिजे का, तर 96% लोक माझ्याशी सहमत आहे. तुमच्या या समर्थनाबद्दल खूप खूप धन्यवाद. सुदर्शन मराठीवर बिंदास बोल मी दर आठवड्याला घेऊन येतो. शनिवारी हा लॉन्च होतो. आठवडाभर तुम्ही याला पाहतात. बिंदास बोल मध्ये काय मुद्दे असावे तुम्ही मला लिहून पाठवू शकतात. कमेंट करा, कळवा. आजच्यासाठी एवढंच. नमस्कार. जय हिंद. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं